नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आपण टायटल आणि थंबनेल बघून व्हिडिओ पर्यंत आलात म्हणजे आपल्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। मित्रांनो, व्हिडिओ हा छोटासा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो, आपले जे टेलिग्राम चॅनल आहे, ॲग्रीकट्टा टेलिग्राम चॅनल आहे, त्यावर आपण एक पोल घेतलेला आहे। त्या पोलमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सध्या ग्रामसेवक पदाची परीक्षा दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी आपले मार्क्स आणि आपण कोणत्या जिल्ह्यामधून फॉर्म भरलेला आहे हे आपण पोलमध्ये आन्सर करून सांगायचे आहे। आपण यावरून एक कट ऑफ सांगणार आहोत, त्यासाठी आपला अभिप्राय अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे मित्रांनो, न चुकता एकदा टेलिग्राम चॅनल जॉईन करून त्यावर पोलमध्ये आपले आन्सर सबमिट करा। चला मग बघूया आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक भरती जी झालेली आहे 2024 मध्ये, तर या परीक्षेचा निकाल कधी लागणार आहे। तर मित्रांनो, यासाठी आपल्याला आपण बघू शकता या ठिकाणी एकूण किती जिल्ह्यांमधील, या सर्व जिल्ह्यांमधील जे नॉन पेसा डिस्ट्रिक्ट आहे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील आपली आरोग्य सेवक असो किंवा ग्रामसेवक असो, या सर्व पदांच्या परीक्षा या संपन्न झालेल्या आहेत। दिनांक 10 जून 2024 पासून ते 21 जून 2024 पर्यंत अशा विविध विभागातील परीक्षा संपन्न झालेल्या आहेत। यामध्ये जे कॉन्ट्रॅक्च्युअल ग्रामसेवक पद आहे, याच्या एकूण 185 जागासाठी 41,000 अर्ज आलेले होते। मित्रांनो, ही परीक्षा IBPS कंपनी मार्फत घेण्यात आलेली आहे आणि IBPS चे काही FAQs आहेत, म्हणजे आपल्याला जे प्रश्न पडतात त्या प्रश्नांची उत्तरे IBPS ने दिलेली आहेत। या ठिकाणी आपण बघू शकता, IBPS च्या साईटवर गेल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचं एक FAQ सेक्शन भेटणार आहे। या ठिकाणी आपले सर्व जे प्रश्न आपल्या मनात आहेत त्या प्रश्नांबद्दल आपण या ठिकाणी उत्तरे मिळवू शकता। तर यापैकीच आपण काही प्रश्न घेतलेले आहेत, ते म्हणजे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रोव्हाइड आन्सर शीट कॉपी क्वेश्चन पेपर राईट आन्सर की मॉडेल आन्सर की। तर मित्रांनो, IBPS च्या ज्या FAQ सेक्शन मध्ये आल्यानंतर आपल्याला ॲज पर IBPS पॉलिसी वी डू नॉट प्रोव्हाइड आन्सर शीट, म्हणजे IBPS ही आन्सर शीट प्रोव्हाइड करत नाही किंवा क्वेश्चन पेपरही देत नाही, आणि राईट आन्सर की म्हणजे मॉडेल आन्सर की जी असते ती सुद्धा IBPS प्रोव्हाइड करत नाही। अशाच पद्धतीने आपल्याला IBPS चं जे FAQ सेक्शन आहे, यामध्ये IBPS बद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि आपण IBPS ला आपण IBPS कडे RTI मार्फत कुठलाही रिप्लाय घेऊ शकत नाही, RTI दाखलच करू शकत नाही आपण IBPS बॉडीकडे। अशा पद्धतीने मित्रांनो, ही IBPS आहे आणि यांनी आपली कोणती ग्रामसेवक आणि आरोग्य सेवक पदाची परीक्षा घेतलेली आहे। सदर परीक्षा ह्या 21 जूनला संपलेल्या आहेत। मग आपला निकाल कधी लागणार आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आपल्याला जर काही प्रश्न असतील तर आपण IBPS च्या FAQ सेक्शन मध्ये जाऊन त्याचे उत्तर बघू शकता। त्यासाठी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये IBPS ची FAQ ची लिंक दिलेली आहे आणि आपल्याला IBPS कडे काही तक्रार करायची असेल तर त्याचीही लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळणार आहे। तर आता आपला प्रश्न महत्त्वाचा तो म्हणजे आहे, आपला निकाल कधी लागणार आहे। तर सदरील परीक्षा या सरळ सेवा भरतीच्या 21 जून 2024 रोजी संपलेल्या आहेत। मग त्यानंतर IBPS ही काय करत असते, जास्तीत जास्त 45 दिवसामध्ये आपला रिझल्ट लावते। म्हणजे 21 जून पासून 45 दिवस म्हणजे कधी येतात, तर दिनांक 5 ऑगस्ट 2024 पर्यंत एकूण 45 दिवस कंप्लीट होतात आणि इथून पुढे 8 ते 10 दिवसामध्ये आपले निकाल लागण्याची दाट शक्यता आहे। त्या अगोदर निकाल लागू शकतो का, तर हो, लागू शकतो, पण जास्तीत जास्त 45 दिवसापर्यंत निकाल हा IBPS लावत असते। मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि PDF मटेरियल साठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका। धन्यवाद।